आई आज काय मग स्पेशल? केळीच्या पानातले मसाला भरलेले पापलेट करूया। पापलेट? वा, माझी मज्जाच आहे। मसाला भरलेलं पापलेट बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे पापलेट आणले होते। ते आता आपण साफ करून घेऊया। सुरुवातीला दोन्ही बाजूचे कल्ले कापून घेऊया। नंतर त्याच्या पोटातली घाण काढण्यासाठी तोंडाच्या बाजूला एक काप मारून घेऊया, म्हणजे अलगद पोटातली घाण निघते। अशा पद्धतीने तुम्हाला हे खेचून काढायचे आहे, त्यामुळे ती पोटातली घाण निघाली जाते। आता आपण वरच्या बाजूने त्याला खाचे पाडून घेऊया, म्हणजे मसाला चांगला मुरेल। आता हे पापलेट आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया। आता त्याला आपण मॅरिनेट करूया। त्यासाठी अर्धा लिंबू त्यावर पिळून घेऊया। नंतर चवीपुरतं मीठ घालूया, 1 चमचा आले लसूणची पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला घालूया आणि हे सर्व साहित्य एकजीव करून तो मसाला त्या माशाला लावून घेऊया। दोन्ही बाजूला हा मसाला आपण लावून घेऊया आणि मसाला लावल्यावर ह्या माशाला आपण 15 ते 20 मिनिटे झाकण देऊन ठेवूया। आता आपण सारणाची तयारी करूया। त्यासाठी 1 वाटी ओलं नारळ, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालूया। आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया। हा तयार केलेला मसाला भाजण्यासाठी आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालूया। हे नरम झालं की त्यामध्ये आपण सर्व मसाले घालूया। पाव चमचा हळद, पाव चमचा कोळी मसाला, पाव चमचा धणे पूड, जिरं पूड आणि गरम मसाला घालूया। आता तयार केलेलं हे वाटण घालूया आणि जोपर्यंत हे वाटण सुकं होत नाही तोपर्यंत आपण हे परतवून घेऊया। त्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे। सारण थंड झालं की त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया। आता तयार केलेलं सारण आपण पापलेटच्या वरच्या बाजूला गचगचीत लावून घेऊया आणि असं थापून घेऊया, जेणेकरून ते सारण पडणार नाही। आता ह्या पापलेटला आपण केळीच्या पानात गुंडाळून घेऊया आणि धाग्याने बांधून घेऊया। दुसरीकडे आपला तवा कडकडीत गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालूया आणि हा केळीच्या पानात गुंडाळलेला मासा फ्राय करून घेऊया। हा पापलेट मासा आपल्याला 7 ते 8 मिनिटं दोन्ही बाजूने मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे। डायरेक्ट पापलेट फ्राय करायला कमी वेळ लागतो, पण जर आपण केळीच्या पानात गुंडाळला असेल तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो। आपला इकडे पापलेट फ्राय करून झालेला आहे। आता आपण ते धागे काढूया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला शिजला गेला आहे। मी तुम्हाला इकडे दुसरी बाजू देखील दाखवते, ती पण मस्त शिजली गेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला लागलेला आहे। आपल्या इकडे मसाला भरलेला पापलेट तयार झालेला आहे। हा मसाला भरलेला पापलेट तुम्ही गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, 1 नंबर लागतो। पापलेट फिश ह्या चवीला तर छानच आहे, पण या मसाल्यासोबत जर तुम्ही खाल ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि या केळीच्या पानाचा मस्त असा सुगंध देखील पसरला आहे ह्या पापलेटमध्ये। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।